वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराचे स्वीकारीजे चैतन्यनाथ. या श्लोकामध्ये असं म्हणलंय की ज्याप्रमाणे जुनं वस्त्र टाकावं आणि मग नवीन वस्त्र घ्यावं, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकतो आणि दुसरा देह स्वीकारतो. तसं माऊली म्हणतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, जुनं वस्त्र आपण फाटलेलं टाकून देतो, मग नूतन वेढीचे आणि मग नवीन वस्त्र आपण धारण करतो. तैसे देहांतराचे स्वीकारीजे चैतन्यनाथे. चैतन्यनाथ म्हणजे आत्मा. आत्मा हा नवीन देहाचा स्वीकार करतो. जुना झालेला देह, जीर्ण झालेला देह तो टाकून देतो. ते एक हे आहे ना, भिनी रे भिनी चदरिया, ते खराब झालेली चादर आहे, कबीराचं खराब झालेली चादर आहे, ती चादर टाकून नवीन चादर आता ओढायची वेळ आलेली आहे असं. किंवा हे शंकर महाराजांचा मठ आहे ना तेव्हा शंकर महाराज सुद्धा असंच म्हणाले होते की सदरा बदलायची वेळ झाली आता, तेव्हा आता मी बदलणार आहे. लोकांना काही कळालं नाही त्यावेळेला, पण त्यांनी त्यावेळेला देह सोडला असं त्यांनी सांगितलं होतं. माऊलीने याच्यावर जास्त विवेचन केलं नाही, एकच ओवी दिली. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयम् अदाह्योऽयम् अक्लेद्यो अशोष्य एव च नित्य सर्वगतस्थाणुर अचलोऽयं सनातनः. छान वर्णन केलंय 2 श्लोकामध्ये. या आत्म्याला शस्त्रे तोडत नाही, अग्नी जाळत नाही, पाणी भिजवीत नाही आणि वारा सुकवत नाही. या आत्म्याचा छेद होणे, दाह होणे, आर्द्र होणे किंवा शुष्क होऊन जाणे हे काही शक्य नाही. हा अछेद्य आहे, अदाह्य आहे, अक्लेद्य आहे. आणि तो कसा आहे? नित्य, सर्वगतः म्हणजे सर्वव्यापी, स्थाणुः म्हणजे स्थिर, अचल न हलणारा आणि सनातन म्हणजे कायमस्वरूपी. पूर्वीपासून आहे तो, काही नाही कधी नव्हता असं नाही, पुढे होणार नाही असं नाही, तो सनातन आहे. याच्यावर एकच ओवी लिहिले माऊलीने फक्त. हा अनादि नित्य सिद्ध, अनादि आहे, नित्य सिद्ध म्हणजे शाश्वत असणार आहे, निरुपाधी विशुद्ध, उपाधी रहित आणि अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे येया, म्हणून याचा शस्त्रादिकांच्या योगाने घात होत नाही. आणि कसा आहे? अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुम् अर्हति. अर्जुनाने शोक करू नये याच्यासाठी ते सांगतात. ते याच्यावरती आहेत मौलीच्या ओव्या. कसा आहे? हा अव्यक्त आहे, न समजणारा, न दिसणारा, समोर नसणारा, समोर असा व्यक्त रूपाने दिसत नाही असा आहे. अचिंत्य म्हणजे याच्याबद्दल फार चिंतन करता येत नाही, चिंतनामध्ये तो सापडत नाही. अविकारी आहे आणि याला सगळं जाणल्यानंतर विदित्वा हा शब्द महत्वाचा आहे. एवं विदित्वा अशा प्रकारे जाणल्यानंतर एनम नानुशोचितुम् अर्हसि, याला नीट जाणल्यानंतर, सर्व प्रकारे जाणल्यानंतर, अशा प्रकारे जाणल्यानंतर, एवं म्हणजे अशा प्रकारे, अशा प्रकारे याला जाणल्यानंतर तुला शोक करणं योग्य नाही. म्हणजे त्याला आधी जाणलं पाहिजे, आत्म्याला जाणावं लागतं. पण तसं जाणणंच अवघड आहे, कारण तो अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, तेही आधी सांगितलं. ओके नाही, कसं जाणणार? आत्मा समजत नाही, त्याला काही वर्णनच करता येत नाही. त्याला व्यक्त स्थिती काही नसल्यामुळे, रंग रूप आकार काही नसल्यामुळे त्याला, तो कोणाशी बोलत नाही, कोणाच्या समोर येत नाही ना. उपनिषदामध्ये असं सांगितलं ना की यमेव एष वृणोते. आत्मा हा असा सापडणारा नाहीये कुठल्या भाषेमध्ये, कुठल्या वस्तूमध्ये, कुठल्या स्थितीमध्ये, असं काहीच नाहीये. पण आत्म्याला जेव्हा वाटतं की ह्याला आपण समजावं, तेव्हा समजलं जात, तोपर्यंत काही तो समजत नाही. म्हणून तर ते अवघड स्थिती आहे, साक्षात्कार होणं
म्हणजे आत्मसाक्षात्कार ही अवघड स्थिती आहे. बाकी देवदर्शन वगैरे पुष्कळ होतात साधनेमध्ये, पण आत्मसाक्षात्कार ही जी अंतिम स्थिती आहे ती मात्र खूपच अवघड आहे. म्हणून तर संतांना मानायचं, कारण संतांना तो झालेला असतो. बाकीच्यांना ठीक आहे, साधना करत असताना काही काही अनुभूती येत असतात, पण त्या अनुभूती हे म्हणजे आत्मसाक्षात्कार नव्हे. आत्मसाक्षात्कार ही वेगळी स्थिती आहे. एकदा आत्मसाक्षात्कार झाला की तो माणूस हा सामान्य माणूस राहतच नाही. साधकाच्याही स्थितीतून तो पुढे जातो आणि मग त्याचं सगळं जीवनच बदलून जातं. त्यामुळे तसं अवघड आहे आणि कधी कोणाला होईल काही सांगता येत नाही. असं काही ठरलेलं नसतं की 4 वर्ष जप केल्यावर आत्मसाक्षात्कार होईल की 12 वर्ष जप केल्यावर होईल, असं काहीच नाही. अनेक जन्माची पुण्याई कशी असेल या जन्मात होईल असंही नाही. त्यामुळे आत्मसाक्षात्काराची वाट बघण्यामध्ये तसा काही अर्थ नाही की आत्मसाक्षात्कार होईल या वर्षी आता, काही असं काही सांगता येत नाही. पण कधी ना कधीतरी ते झाल्याशिवाय राहणार नाही, कारण ते शेवटी आपलं स्वरूप आहे. आपलं स्वरूप आपल्याला कधीतरी समजायलाच हवंय. तर माऊली म्हणतात, हा प्रयोदके नापलवे, प्रलयाच्या उदकाने आत्मा बुडत नाही, ओला होत नाही. अग्निदाहो न संभवे, अग्नीने जळणे संभव नाही. एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा, आणि वायूच्या शोषण शक्तीचा प्रभाव पण त्या ठिकाणी चालत नाही. वारा सगळं कोरडं करतो ना, तसं तिथे चालत नाही. अर्जुना हा नित्य, हा नित्य आहे. अर्जुना हा नित्य आहे. अचळ हा शाश्वत, हा स्थिर आहे, शाश्वत आहे. आणि सर्वत्र सदोदितो, सगळीकडे सदोदित पूर्ण, सर्व ठिकाणी असणारा परिपूर्ण, हा परिपूर्ण आहे. हा तर्काची दिठी, गोचर लोहे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे. तर्काने तो नाही, सापडत नाही. तो कुठल्याही तर्काच्या स्थिती, म्हणजे कुठलाही कितीही चांगला तर्क केला तरी तो सापडत नाही, तर्कामध्ये न सापडणारा. त्यामुळे तर्क मतिरापणी या म्हटले, बुद्धीला सापडत नाही तो तर्क, शेवटी बुद्धीच्या आधारे असतो आणि बुद्धीमध्ये आत्मा सापडत नाही, कारण बुद्धीचा प्रकाशक आत्मा आहे. त्यामुळे बुद्धी आपल्या प्रकाशकाला पाहू शकत नाही. गोचर न हे किरीटी, आणि ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे. याला ध्यान तर याच्या भेटीसाठी उत्कंठित झालेले असते. ध्यानामध्ये तरी आपल्याला हा कळावा असं वाटत असतं. हा सदा दुर्लभ मना, दुर्लभ आहे. आत्मा भेटणं हे अतिशय दुर्लभ आहे. आपण हे साधना, साधनेच्या पण अंकित तो नाही, साधनाला प्राप्त होणार नाही, न होणार आहे. निस्सीम हा अर्जुना, हा कसा आहे, सीमा नाहीये त्याला, अनंत आहे. त्या अनंताला कसं कळावं, आपल्या हातामध्ये सापडणारा नाहीये, सीमा नाहीये त्याला, निस्सीम आहे. आणि कसा आहे, पुरुषोत्तम, पुरुषोत्तम आहे, अनंत आहे. हा गुणत्रय रहित, बर सत्व रजतम या गुणांनी कळेल म्हटलं तरी तो गुणामध्ये नाहीच आहे, कारण 3 गुण हे त्याच्या पासूनच आलेले आहेत. पण या गुणामध्ये आत्मा नाहीये, त्याला एकही गुण लागेल. प्रकृतीच्या कुठल्याही लक्षणामध्ये आत्मा बसत नाही, एकही लक्षण त्याच्या ठिकाणी लागू पडत नाही. प्रकृती कशी जाणता येते की सत्व रजतम माहितीवर, आचरणावरून तरी कळते की हा सात्विक आहे, हा राजसिक आहे, हा तामसिक आहे. प्रकृती कळते, हे स्त्री आहे, हे पुरुष आहे, हा प्राणी आहे, हा पक्षी आहे. प्रकृती जाणता येते, पण पुरुष जाणता येत नाही, आत्मस्वरूप चैतन्य जाणता येत. कोकिळेच्या मध्ये तोच आहे, पण आवाज किती गोड आहे. कोकिळ कावळ्यामध्ये तोच आहे, पण त्याचा आवाज कसा आहे, गर्दभाचा आवाज कसा आहे, सिंहाचा गर्जना कशी आहे, सगळ्या आवाज त्याचीच आहेत की, मग त्याला कुठला आवाज आहे असं म्हणायचं का, नाही. सगळी शरीर त्याचीच आहेत, पण म्हणून त्याचं कुठलं एक शरीर आहे का, नाही, काहीच नाही. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये काहीही समजत नाही. त्यामुळे त्याला जाणायचं कसं, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आत्मज्ञान घ्या असं सगळे म्हणतात, पण आत्मज्ञान घ्यायला साधनच काही नाहीये. मग काय जाणायचं, तर प्रकृतीचं ज्ञान देतात सगळे.
तुम्ही कुठलाही ग्रंथ बघा, त्यामध्ये प्रकृतीचं ज्ञान आहे. सगळे उत्पत्ती स्थितीला सांगितलं जातं. 3 गुण सांगितले जातात. हो की नाही? पंचीकरण सांगितलं जातं. हे सगळं प्रकृतीचं आहे. आत्म्याचं काय? आत्मा ह्याच्या पलीकडे राहतो. मग तो ओळखायचा कसा? आपण प्रकृतीमध्ये आहोत. आपण प्रकृतीमध्ये, प्रकृती फक्त जाणता येते. ती सुद्धा खूप साधना करून प्रकृतीला जाणता येते. पण आत्म्याला नाही जाणता येत. म्हणून आत्मा हा फक्त असा आहे की आत्मस्वरूपच व्हावं लागतं. तत्स्वरूप झाल्याशिवाय तो समजत नाही. मग एकदा तत्स्वरूप झाल्यानंतर संसारात कोण येईल? काही गरजच नाही ना प्रकृतीमध्ये परत यायची. मग प्रारब्ध आहे तोपर्यंत देह राहतो. प्रारब्ध संपलं की तो आत्मस्वरूप होऊन जातो. मग ते सांगता येत नाही, कळत नाही, काही नाही. त्यामुळे आत्मज्ञान घ्या ह्या म्हणण्याला की कसं काय आपण घ्यायचं आणि काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. म्हणून ज्ञान सगळं प्रकृतीचं. प्रकृतीचं तर 7व्या अध्यायामध्ये येईल ज्ञान विज्ञान योगामध्ये की प्रकृती कशी आहे आणि ही प्रकृती ज्याची आहे तो परमात्मा. त्याला नाही कोणी पाहत. तो त्याला तर्क तर नाहीच नाही, कुठलाच नाही. म्हणून तो गुणत्रयातीत आहे. सत्वराच्या तमाच्या पलीकडे. व्यक्तीशी अतित्व म्हणजे व्यक्त अवस्थेच्या पलीकडे, आकाराच्या पलीकडे. अनादी, अविकृत. अनादी आहे म्हणजे कधी सुरुवात झाली त्याची काही सांगता येत नाही. आधी नाही त्याला. आणि सर्व रूप आहे. सर्व रूपाने तो अविकृत आहे. बदल नाही. विकार होतात ना. आता पाणी आपण तापवलं की पाणी गरम होतं. पाण्यामध्ये विकार होतो. दूध तापवलं किंवा साय येते दुधावर किंवा दुधाचं दही लावलं तर दही हा विकार होतो. आत्म्याला काय विकार आहे? आत्म्याला काहीच नाही. तो सिंह झाला काय फरक पडत नाही. माणूस झाला काय काही फरक पडत नाही. विकारच नाही त्याला. त्यामुळे त्याला ओळखणं हे मोठं खूपच अवघड आहे. आणि कसं साक्षात्कार होतो त्याचा ते साक्षात्कार झाल्याशिवाय काय समजायचं नाही. ज्ञान होतं, ज्ञान पुष्कळ होतं. पण साक्षात्कार हा म्हणजे त्या प्रत्यक्ष आत्मस्वरूप जाणणं ही अगदी म्हणजे कोट्यावधीत एखाद्याला जमणारी गोष्ट आहे. असं नाहीच ते. तुम्ही कोणी म्हणालं तरी ते खरं नव्हे की साक्षात्कार झालाय. कारण त्याचं सगळंच बदलून जातं ना. 6व्या अध्यायामध्ये येईल बघा की तो साक्षात्कारी जो होतो तो पूर्णतः बदलून जातो. कारण त्याच्या दृष्टीने जग हे आपल्याला दिसतं तसं त्याला दिसतच नाही ना. प्रकृती म्हणून तो सगळीकडे बघतो आणि प्रकृती ही भगवंताचीच असल्यामुळे सगळ्यांना भगवत स्वरूप बघतो तो. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. हो की नाही? सगळीकडे तोच दिसतो त्याला. तेव्हा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसे हाती धरून ये. असा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. म्हणजे ज्याचा त्याचा अनुभवच त्याला येतो सगळीकडे की हे सगळं आत्मस्वरूपच आहे. त्याला असं कोणी म्हणून तर ते मान अपमान सुख दुःख याच्या पलीकडे जातात ते. कोणी मारलं तरी ते काही म्हणत नाहीत आणि कोणी सन्मान केला त्यांचा तरी ते काही म्हणत नाही. त्यामुळे सगळाच हा तो माणूस एकदमच पूर्ण बदलून जातो. अनादी अविकृत आहे. विकार काहीच नाही त्याच्यामध्ये. सर्व रूप आहे. सगळ्या रूपाने तोच आहे. म्हणून विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर झाला होता. खाता येत नव्हतं. तर सगळे त्याला भक्त म्हणाले तुम्ही आईला सांगा की मला खाऊ द्यायचं. ते म्हणाले ठीक आहे आईला सांगतो. मग विचारलं शिष्यांनी तुम्ही आईला सांगितलं का? तर म्हणे हो आई मला रागवली म्हणजे सगळ्यांच्या मुखाने कोण खातंय म्हणाली. तिला आणि कशाला वेगळं पाहिजे असं आई रागवली म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणजे अशा स्थितीमध्ये असतात ते आपण एक कोणी व्यक्ती आहोत असं ते भानच त्यांना राहत नाही. सगळ्या ठिकाणी आणि सगळ्यांच्या रूपाने आपणच आहोत असं त्यांना अनुभव आलाय. म्हणजे हे सगळ्या अनुभूतीच्या गोष्टी आहेत. त्या सांगूनही कळणाऱ्या नाहीयेत आणि आहे. म्हणून ज्ञान प्रकृतीचं घेतलं ना की हळूहळू प्रकृतीच्या पलीकडे जाता येतं. कारण शेवटी एकच तत्व राहतं ना. प्रकृतीचं निराश होतं. म्हणून दासबोधामध्ये आपण बघितलं ना की सगळ्या देहांचा निराश करायचं. चारी देह निरसिता. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ह्या सगळ्या देहांचा निराश करणे हेच शेवटी आपल्याला
ज्ञान घ्यावं लागतं आणि हे ज्ञान झाल्यानंतर मग आपोआप आत्मस्वरूपाचं ज्ञान ते असतंच म्हणतात. ते म्हणतात ते तुमच्यामध्येच आहे. ते कुठून बाहेरून येणार नाही. मग हे सगळ्या देहांचं निराश झालं की ते ज्ञान प्रकट होतं. असं आपल्याला संत सांगतात. पण ते प्रकट होण्यापर्यंत आपली तयारी ह्या साधनेतूनच होते. आणि साधना हीच आहे प्रकृतीच्या पलीकडे जाणे. दुसरी त्याला साधना काही नाही. मग ध्यानामध्ये आपण काय करतो? 5 इंद्रिय बंद करून घेतो ना आणि ध्यान फक्त ईश्वराचं नामस्मरण किंवा ध्यान त्याच्याकडे आपण लक्ष देतो. ते फक्त नाम, हळूहळू नाम सुद्धा ऐकायचं नाही. मग एक शांत अवस्था अशी येते. पण ती सुद्धा पकडता येत नाही. घाबरी होतात एकदम माणसं. खरोखर एखाद्याला अशी शांती मिळाली तर तो घाबरतो खूप पहिल्यांदा. कारण सवय नसते ना. इतक्या शांततेची आपल्याला सवय नसते. आपण काही नाही तर आपण टीव्ही लावून बसू. पण काहीतरी आवाज ऐकू. हो ना. अगदी एकटं म्हणजे आपण फार एकटं वाटतं आपल्याला. आणि एकटेपणाची भीती वाटते. आणि हे तर सांगतात की तो एकटाच आहे म्हणून. म्हणजे आपल्याला एकटं व्हायचंय. आणखीन एकमेव व्हायचंय म्हणजे मग आणखीनच भीतीदायक. म्हणजे साधनेमध्ये भीती खूप वाटते. साधना एवढी सहज नाही. आपल्याला सगळ्याची सवय असते. आपल्याला आपल्या संसाराची सवय असते. आपल्याला आजूबाजूला माणसं असण्याची सवय असते. एकांतवास तसा परवडत नाही. एका अर्धा तास आपण म्हणतो फार झाला आता जरा शांत बसावं एकटं. पण एक 10 मिनिट बसू आपण. 10 मिनिटाच्या वर आपल्याला वाटतं नाही. कोणीतरी आपल्याला बोलायला हवं. काहीतरी सांगायला हवं. मग आपण काहीतरी उठतो, काहीतरी करायला लागतो. म्हणून तसं ध्यान सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. तासनतास एकट्याने ध्यानाला बसायचं किंवा तासनतास एकट्याने जप करत बसायचं इतकी सोपी गोष्ट नाही. आणि काही काहींचा नेम असतो. आता बेलसरी 3 तास रोज जप करायचे. रामनामाचा जप त्यांचा नियमच होता. 3 तास बसायचं म्हणजे बसायचं. 3 तास जप करणं अवघड आहे. अजिबात सोपं नाही. 1 तास म्हणजे सुद्धा खूप होतो. 1 तास आपल्यासाठी खूप होतो जप. तासभर जप म्हणजे काय झालं? केव्हा एकदा तास संपतोय असं होतं ते. इतका तो अवघड जातो. 3-3 तास जप बसायचं, इतकं एकांतात बसायचं. मग ध्यान लागतं आपोआप हळूहळू एवढ्या जप केल्यानंतर. नंतर सर्वरूप आहे. अर्जुना ऐसा जाणावा हा सकारात्मक हो देखावा मग सहजे शकू आघवा हरेल तुझा. हे सकारात्मक आहे हे तू जाणून घे आणि मग तुझा हा शोक आपोआप संपेल. म्हणजे हे सगळे जण परमेश्वराचंच रूप आहे आणि या सगळ्यामध्ये आत्मस्वरूप आहे. काही मारूनही काय नाही मरणार बी नाहीयेत ते. आणि आत्मस्वरूप हे जसंच्या तसं असतं. असं एकदा समजलं की तू तुझं कर्तव्य करशील मग तुला शोक होणार नाही असं माऊलीने म्हणायचं. म्हणजे हा देखावा आहे. कसा आहे? सकारात्मक आहे. सकलात्मक हा शब्द खूप महत्वाचा आहे. हा सकारात्मक सर्व रूपाने आहे. सर्व रूपाने भगवंत आहे. त्यामुळे कुठलं रूप त्याचं नाही आहे असं नाहीये. म्हणजे दुर्योधन म्हणून तो नसेल कदाचित. दुसरं कोणीतरी असेल पण तो आहे. ते अस्तित्व हे फार महत्वाचं आहे. उपनिषदामध्ये तेच सांगितले की तो शाश्वत आहे. नेहमी अस्ति असंच आहे. नास्ति असं नाही. अस्ति तो आहे. कुठे आहे, कसा आहे त्याचा अभ्यास तुम्ही करा. पण तो आहे हे नक्की. आणि नाही म्हणणारे लोक काय त्यांचा आता त्यांचे विचार वेगळे. इथे म्हणाले की जे सगळं विश्व ज्याची उपासना करतं त्याला एखाद्या माणसाने नाही म्हटलं म्हणून काही बिघडत नाही. माऊलीने म्हणले ना तू एक करंट तू नाही म्हणालस म्हणून त्याचं काही बिघडत नाही. हे सगळं विश्व त्याच्यामुळे तर चाललेलं आहे. त्याच्या अस्तित्वामुळे सगळं चाललंय. त्याच्या अधिष्ठानावर सगळं चाललंय. सूर्य भयात असते. सूर्य हा तपती आहे ना म्हणलं उपनिषदामध्ये. वारा त्याच्या भयाने वाहतो. सूर्य त्याच्या भयाने तापतो. सगळे चंद्र सूर्य आहे सगळे त्याच्यामुळे सगळे व्यवस्थित फिरतात आहे. नाही तर थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी पृथ्वी राहील का? कोण एवढं चालवत आहे? चालवणार आहेच ना कोणीतरी. त्याशिवाय हे सगळं नियमाने कशी चालेल सृष्टी.
तेव्हा ही सगळा सकारात्मक देखावा, मग तुझा सहज शोक अगवा हरेल, तुझा शोक तुझा हरून जाईल. अथ चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवम संचितम अर्हसि. किंवा दुसरं त्यांनी एक पर्याय सुचवलाय त्याला, की समजा तुला असं वाटत असेल की आत्मा हा प्रत्येक देहोत्पत्तीच्या बरोबर जन्म पावतो आणि मृत्यू पावतो तेव्हा तो नसतो, असं मानलंस तरी सुद्धा तुला शोक करणं योग्य नाही. एक तर तसं होतच नाही. पण समजा तुला असं वाटत असेल की आत्मा जन्मला आणि आत्मा मेला, तरी तुला शोक करायचं काही कारण नाही, कारण त्याचा तो स्वभाव आहे. उत्पत्ती स्थिती लय हे होतच असतात. मग ते जे होणारच आहे, स्वाभाविक आहे. त्याला तुम्ही काय करणार? एखाद्या वस्तूचा स्वभाव, आता मीठ खारट आहे, खारटच आहे ना, तुम्ही काय करणार त्याला? शोक करून काय होणार आहे? कारलं कडू आहे, कडू कडूच आहे ते, तुम्ही शोक करून काय होणार आहे त्याचा? स्वाभाविक जे आहे त्याला काहीच करता येत नाही. पण प्रत्येकाचा एक एक स्वभाव असतो. आता सिंह, सिंह तसा सिंह, वाघ हे क्रूर प्राणी आहेत. ते आहेतच ते. तुम्ही सिंहाला काय माणसं होणार आहे का? त्याला शिकवणार आहे का अध्यात्म, की दुसऱ्या प्राण्याला मारू नये? अहिंसा. सिंहाला अहिंसा शिकवायची, वाघाला अहिंसा शिकवायची, शक्य आहे का ते? स्वभावच नाहीये त्यांचा, ते राहूच शकत नाही हिंसा केल्याशिवाय. त्यामुळे तसं होणारच नाही. म्हणजे स्वाभाविक आहे ते स्वभावाला कशाला खेद करायचा आहे? सिंहाचा तसा स्वभाव आहे म्हणून आपण खेद करतो का? आपण त्याच्यापासून लांब राहतो. तर सर्प विषारी आहे, आपण लांब पळतो त्याच्यापासून का? त्याला सांगतो आपण तुझा हा विषारी स्वभाव सोडून दे. काय उपयोग आहे त्याला? किंवा शोक करून तरी काय, आपल्याला वाचवणं एवढं बघायचं त्याच्यापासून. तसं आहे. अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची हे मानसी तरी शोचू न पोहसी पंडित कुमारा. तेव्हा असं आहे, हे न जाणता समजा आत्मा शाश्वत आहे हे तुला माहिती नाही, ठीक आहे, म्हणून नाशवंत आहेस असं मानलं तरी सुद्धा तुला शोक करणं उपयोगाचं नाही. का? जे आधी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्य जैसा प्रवाह अनुष्यतू गंगाजळाचा. कारण गंगेचा प्रवाह जसा अखंड आहे तसा उत्पत्ती स्थिती आणि नाश यांचा क्रम अखंड आहे. कुठलीही गोष्ट जेव्हा जन्मते तयार होते तेव्हा तिचा नाश हा ठरलेला असतो, फक्त कधी होणार हे माहिती नसतं. परवा एक पुस्तक एक नवीन प्रकाशित होते, त्याची माहिती आली होती पेपरमध्ये. त्यामध्ये ह्या जेनेटिक्सचा विषय आहे पुस्तकामध्ये. विकत घ्यावं असं म्हणते मी ते पुस्तक. तर त्याच्यामध्ये त्याने असं दिलं की प्रत्येक जीन्स जे आपल्यामध्ये आहेत तर त्याचं सगळं ठरलेलं आहे. त्याची वाढ कशी व्हायची ठरलेलं आहे, त्याच्यामधून कुठले गुण प्रकट व्हायचे ते ठरलेलं आहे, त्याचं कशा प्रकारे सगळ्या गोष्टीचं प्रकटन व्हायचं ते ठरलेलं आहे आणि त्याचा नाश पण ठरलेला आहे. म्हणजे ठरलेलंच आहे, त्याच्यामध्ये आपण काय करणार, बदल करणार आहे? कारण जन्म होतानाच तसं झालंय. हे अशा प्रकारे व्यक्त होणार आहे, जसं आपण आंब्याचं झाड फळ घेतो एखादी, त्या फळीतून झाड कसं व्यक्त होणार आहे ते ठरलेलं आहे की नाही आधीच. त्याचा खोड कसा असेल, त्याची पानं कशी असतील, त्याची फळं कशी असतील आणि ते झाडाचा नाश कसा होणार हे सगळं ठरलेलं आहे की नाही. मग त्याला आपण काय करू शकतो? आपण रोगराई पडली तर औषध पाणी करून झालं त्याला जगवायचा प्रयत्न करू, याच्या पलीकडे आपण काय करणार? तसं आपलं सुद्धा जन्म झाला तेव्हा जन्मतः जे काही जीन्स आपल्यामध्ये आले तर ते सगळे ठरलेले आहे की हे अशा प्रकारे व्यक्त होणार आहेत आणि अशा प्रकारे त्याचा नाश होणार आहे. पण जन्मदानात जर नाश ठरलेला आहे आणि मधलं सगळं ठरलेलं आहे काय काय घडणार आहे ते, तर कशाचा शोक करायचा? म्हणजे ते अध्यात्माला जर आपण लागू केलं तर कशाचा शोक करणार? आपल्या हातामध्येच काही नाही. जीन्स मध्ये बदल केला तर शक्य आहे. जीन्स मध्येच बदल करायचा. आणि असं म्हणतात, म्हणजे आता हे शास्त्र वेगळं आहे, आपलं अध्यात्मशास्त्र वेगळं आहे, पण आपल्याकडे असं म्हणतात की 12 वर्ष एकच गोष्ट केली ना की त्याच्यामध्ये बदल होतो, त्या गुणसूत्रांमध्ये असं म्हणतात.
जे उजव्या बाजूने जाणारे जास्त चांगले असतात, डाव्या बाजूने जाणारे कमी चांगले असतात. तर आपण म्हणतो ना उजव्या बाजूचा वेल, उजव्या हाताने करा सगळं. कारण तो उजवीकडची जी त्याची राऊंड आहे ना, स्पायरल असं जे आहे, तर ते उजव्या बाजूचं सगळं चांगलं असतं म्हणे जास्त. म्हणून पहिल्यांदा उजवा पाय पुढे टाका, उजव्या हाताने दान करा, उजव्या हाताने घ्या, उजवा शंख चांगला, उजव्या बाजूने जाणारा वेल चांगला, असं सगळं म्हणतात बघा. तर आपल्या मध्ये जे उजवं जातं सगळं, तर त्याचा जपानी त्याचा उपयोग होतो म्हणे. असं मी वाचलंय, म्हणजे दुसऱ्या संदर्भात आलं होतं हे, या पुस्तकाच्या संदर्भात नाहीये. पण दुसऱ्या एका संदर्भामध्ये गुणसूत्रांची जेव्हा माहिती आली होती, तेव्हा त्याच्यामध्ये असं होतं की उजव्या बाजूला जे जर आपण वळवलं सगळं, तर आपले जीन्स बदलतात, गुणसूत्र बदलतात. मग तो बदल जास्तीत जास्त नामस्मरणाने आणि जपानी होतो असं म्हटलं जातं. म्हणजे आहे आता अध्यात्मशास्त्र, ते फिजिक्स त्यांचं ते आहे ते वेगळं. पण आपल्या शास्त्राप्रमाणे तुम्ही कंटिन्युअस 12 वर्ष जर श्रीराम जयराम जय जयराम जर खरोखरच केला, चांगल्या 10-10 माळा, तर 12 वर्षांनी तुम्हाला काहीतरी बदल जाणवेल, पॉझिटिव्ह असं होईल. म्हणून आपण आतून, पण ते गुणसूत्रच बदलतात म्हणे. पण जीन्स मध्ये बदल करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये जपामध्ये आहे. म्हणून तर हे ऋषीमुनी जे ध्यान वगैरे करतात, ध्यानामध्ये काय असतं नाहीतरी कुठला तरी काय याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन असतं ना, कुठल्या तरी जपावर कॉन्सन्ट्रेशन करतच ध्यान होतं ना शेवटी. नुसतं काय असं गप्प बसत नाही आपण, कारण मग मनामध्ये फार विचार येतात. त्याच्याऐवजी त्याला एका ठिकाणी एकाग्र करण्यासाठी आपण एक नाम घेतो, आपण काहीतरी जप घेतो. जप कुठला असू दे, मग गुरुमंत्र असू दे, श्रीराम जय राम जय जय राम असू दे, ओम नमः शिवाय असू दे, कुठलाही असू दे. पण कमीत कमी 12 वर्ष आणि सातत्याने त्या त्या वेळेला करायला पाहिजे, तेवढा तेवढा करायला पाहिजे. मग हा बदल थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या अनुभवाला येईल. पण हा ज्याचा त्यांनी घ्यायचा अनुभव आहे ना, असं एकाचा अनुभव दुसऱ्याला येत नाही. अध्यात्मामध्ये हे आहे, असं सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये सिद्ध नाही करता येत. तर त्याच माणसाने बसून ते करायला पाहिजे, तेव्हा ते त्याला अनुभवाला येतं. हे सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये, सातत्याने ते होतं असं म्हणतात. म्हणून हे स्वभाव आहे. इथं त्यांनी तेच सिद्धांत सांगितलंय की स्वभाव आहे, उत्पत्ती स्थिती लय हा स्वभाव आहे. हा कसा आहे, हा निरंतर असे नित्य जैसा प्रवाह अनुष्ठिती गंगाजळात. गंगाजळाचा प्रवाह जसा अखंड आहे, तसं उत्पत्ती स्थिती लय अखंड होत असतं. हे आधी नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले, आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. म्हणजे हे गंगा नदीचं त्याने दिलंय ना, तर ते उगमस्थानी तुटत नाही, कारण एक सारखं पाणी बर्फातून तयारच होत असतं, त्यामुळे उगमापाशी तुटत नाही. समुद्रामध्ये बघितलं तर समुद्रामध्ये ते मिसळलेलंच आहे, एकसारखं मिसळतं, आणि मध्यंतरी पण वाहत राहते. गंगा नदी अखंड वाहते, हो की नाही. ये तिन्ही तयापरी सरसीच सदा अवधारी. आता हे तिन्ही ज्याप्रमाणे उत्पत्ती स्थितीला नेहमी बरोबर असतात असं समजतो. भूतासी कावणी अवसरी ठाकती ना, मग हे प्राण्यांना कशी थांबवता येतील, त्यांना पण आहेतच ना, एकसारखं उत्पत्ती स्थितीला हे आहेच आहे. ठाकती ना, त्यांना प्राण्यांना थांबवता येत नाही हे. म्हणून हे आघवे एथ तुझं न लगे शोचावे, जे स्थितीची हे स्वभावे अनादी आहे. म्हणून या सगळ्याचा शोक करायचं काही कारण नाही. उत्पत्ती स्थितीला आहे, पण कोणाचं लवकर होईल, कोणाचं उशिरा होईल. एखाद्याला दीर्घायुष्य मिळेल. आता कबीर 120 वर्षाची होती, दीर्घायुष्य होती. 120 वर्ष म्हणजे पूर्ण आयुष्य झालं. आपल्याकडे विंशोत्तरी महादशा आहे ना, जे 120 वर्षाचीच महादशा देतात, सगळ्यांचीच देतात. मग कोणाचं आयुष्य 17व्या वर्षी संपेल, कोणाचं 80व्या वर्षी, कोणाचं 15व्या वर्षी, कोणाचं 110व्या वर्षी, पण 120 हे परिपूर्ण आयुष्य आहे. त्यामुळे आपल्याकडे 60ला सुद्धा अल्पायु म्हटली, अल्पायुष्य म्हटलं जातं, कारण 60 हे निम्मच आयुष्य झालं ना. 120 वर्षाच्या मानाने 60 वर्षांनी निम्म आयुष्य झालं. म्हणजे आपण 50 म्हणतो, पण खरं 60, कारण आपण 100 धरतो ना, म्हणून आपण 50ला म्हणतो वा वा, हाफ सेंचुरी झाली.
पण 60ला खरं निम्म आयुष्य आहे. तेव्हा 120 वर्षाचं पूर्ण आयुष्य धरलं तरी त्या ठिकाणी लय हा आहेच. 120 वर्षानंतर आहेच की. कारण मग महादशा सगळ्या संपतात. सगळ्या महादशा येऊन जायला 120 वर्ष लागतात बघा. म्हणजे जन्मतः एखादी महादशा असते, समजा 4 वर्ष राहिली असली, 4 वर्ष भोग्य वर्ष असली त्याची, तरी पुन्हा सगळी संपून पुन्हा ती महादशा यायला 120 वर्ष बरोबर होतात. तर 120 वर्षाचं आपलं आयुष्य आपण धरतो. पण त्याच्यामध्ये शेवटी लय हा आहेच आहे. मग कोणाचं आधी कोणाचं नंतर ते जसा स्वभाव त्या गुणसूत्रांचा असेल त्याच्याप्रमाणे ते तसं ठरेल. ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना. ठीक आहे, आता हेही तुझ्या मनाला जर येत नसेल बर का, की हा जीवलोक कसा आहे, मृत्यूच्या अधीन आहे. जे देखोनी लोक आधीना जन्मक्षय, जन्म आणि क्षय हे आहेच आहे. हे तुझ्या मनाला जर येत नसेल तरी सुद्धा मी सांगतो, हे तुला पटत नसेल तरी येथ काही तुझं शोकाशी कारण नाही. जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर. तरी सुद्धा तुला शोक करण्याचं कारण नाही. म्हणजे माझं तुला म्हणणं समजा नाही पटलं तरी सुद्धा तुला शोक करण्याचं कारण नाही, कारण जन्म मृत्यू अपरिहार्य. जन्म झाला की मरण हे असणार. शेवट उत्पत्ती म्हणलं की लय असणार. स्थितीमध्ये काही कमी जास्त असेल पण लय हा ठरलेला. असं कधी झालं नाही. आता ब्रह्मदेवाला इतक्या सगळ्या राक्षसांनी अमरत्व मागितलं. प्रत्येक वेळेला त्यांनी उपासना केली की ते म्हणायचे अमरत्व. सगळ्यांनी मागितलं पण तो म्हणा मृत्यू लोकावर मला कोणालाही अमर करता येत, तर मला दीर्घायुषी करीन पाहिजे. पण कधीतरी तरी तुम्हाला मरण हे असेल. आणि नचिकेताने सुद्धा असंच यमधर्म त्याला सारखे सांगत होते. जेव्हा तो गेला यमधर्मांकडे तेव्हा ते म्हणाले तुला वर मी देतो, दीर्घायुष्याचाही देतो, वर देतो, तुला पाहिजे तेवढं आयुष्य देतो, 10,000 वर्षाचं आयुष्य देतो. पण तेवढे 10,000 वर्षानंतर तू येणारच की मला न्यायला. तेव्हा तरी तू मला येणारच आहेस, तर मला ते नकोच आहे. मृत्यूनंतर आहे का नाही एवढं तू सांग. अस्ति इतीचे एके नास्ति इतीचे एके. कोणी म्हणतात असतं, कोणी म्हणतात नसतं. आहे का नाही तेवढं मला सांग. मग शेवटी तो त्याला ज्ञान देतो किंवा हे शाश्वत आहे. आत्मा कुठे जात नाही, येत नाही. देह येतात जातात आणि पुष्कळ देह घेत. समर्थाने म्हणले की कन्या पुत्र किती एक होते. प्रत्येक जन्मामध्ये तुम्हाला कन्यापुत्र किती जणांची तुम्ही काळजी करणार आहे असं त्यांनी म्हणले या जन्मातले. पण आपल्या दृष्टीने जर आपण व्यवहारात विचार केला तर आपल्याला बाकीचं काही स्मरणच नाहीये. आपल्याला माहिती ते इथलंच माहिती, त्यामुळे आपण एवढ्याचीच काळजी करतो. त्यांना माहिती असतं. याच्यात सुद्धा म्हणले ना माझेही खूप जन्म झाले, तुझेही खूप जन्म झाले, पण मला स्मरतात तुला स्मरत नाही. आणि आपल्याला स्मरण नसल्यामुळे आपल्याला समोर जे आहे तेच आपण खरं आणि शाश्वत मानत जातो. त्यामुळे आपले मुळात लिमिटेड ज्ञान आहे. ज्ञानालाच मर्यादा आहे आपली. पण त्याला काही इलाज नाही ना. आपली प्रकृती तशी आहे. या प्रकृतीला एवढंच आपल्याला जाणवतं किंवा एवढंच पुरतं आपल्याला त्याची मर्यादा बुद्धीची किंवा स्मरणशक्तीची दिली. आता लहानपणीची सुद्धा काही डे टू डे सगळ्या गोष्टी आठवत नाहीत आपल्याला. क्वचित काही प्रसंग घडलेले असतात तेवढे आठवतात. तुम्ही आठवायचा जरी प्रयत्न केलाय 10 वर्षापूर्वीच्या गुरुवारी मी काय केलं तसं काय आठवत नाही. काही ठराविक प्रसंग आठवतात किंवा ठीक आहे मे महिन्यात त्यांचं लग्न झालं, त्या लग्नाला मी गेले होते, अमुक अमुक असं आठवतं. पण असं रोजचं नाही. आपल्याला विस्मृती खूप आहे. एका दृष्टीने चांगलंच आहे ते. विस्मरण आहे ते चांगलंच आहे. तर सगळं लक्षात राहिलं तर आपलं हो ना वरदान आहे. काय मिळेल तसं म्हणतायत. अपरिहार्य आहेत. जन्म मृत्यू कसे टाळता न येणारे असे आहे. म्हणून तर पुढे सांगतो जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात अपरिहार्य नत्वम संस्थित. उत्पत्ती झालेल्याला निसंशय मृत्यू आहे आणि जो मरण पावलाय त्याला निसंशय जन्म आहे. म्हणून आता या गोष्टीविषयी तू शोक करू नकोस. म्हणजे हे तुला
आमचं शाश्वत अशाश्वत हे आत्माचं स्वरूप हे तुला तत्वज्ञान समजा नाही पटलं तरी सुद्धा ज्या घटना स्वाभाविकरित्या घडणार आहेत त्याचा शोक करण्याचं साध्या माणसाला काही कारण नाही. त्या गोष्टी होतच असतात अर्थात म्हणून आपण शोकाचे प्रसंग काही शोकाने घ्यायचे नसतात असं काही नाही. आपल्याला शोक होतच असतो, आपण दुःख करतच असतो, फक्त एक समजून घ्यायचं किंवा हे ठीक आहे असं होत असतं. पण आणि दिसतं पण आपल्याला आता आपले पूर्वज कितीतरी होऊन गेले हो की नाही, ते थोडे सगळे राहिलेले आहेत, कोणी राहिलेलं नाहीये. त्याच्यावरून आपण फक्त समजून घ्यायचं असतं. उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परब्रह्मे का. उपजत ते जे उत्पन्न होतं ते नाश पावतं, नाश पावलेलं पुन्हा दिसतं, असा हा घटिका यंत्र म्हणजे रहाट गाडग्यासारखा हा क्रम अखंड चालू आहे. ना तरी उदय असतो आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जेव्हा उदय असतं हे आपोआप निरंतर होत जातात, त्याप्रमाणे जन्म मृत्यू हे जगामध्ये चुकवता येणारे नाही. म्हणून त्याचा शोक करू नको असं तो त्याचं सांगतो. हे अनिवार्य आहे. महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्यही संहरे म्हणून हा परिहरे आदी हे त्यांनी मुद्दाम सांगितलेलं आहे. तसं मराठी श्लोकात सुद्धा म्हणलंय, हरू जाळी तो लोक संहार काळी परिसेवटी शंकरा कोण जाळी. ब्रह्मा विष्णू महेशाला सुद्धा आणताय शेवटी, कारण ते प्रकृतीमध्ये आहेत. देवी भागवतामध्ये फार छान सांगितले या बाबतीत. ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती झाली असं सांगितलं. मग ज्या अर्थी प्रकृतीच्या मध्ये परमेश्वर येताना ते निर्माण झाले त्या अर्थी प्रकृती संपताना त्यांचा नाश आहे. त्यामुळे शंकराला सुद्धा शेवटी नाश आहे. प्रकृतीच्या शेवटी प्रकृती जेव्हा सगळी संपते तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा राहत नाही. तेव्हा म्हणून त्यांनी म्हणले की महाप्रलय अवसरे, हा महाप्रलय जेव्हा होतो तेव्हा त्रैलोक्यही संहारे, त्रैलोक्याचा सुद्धा संहार होतो. म्हणून हा परिहरे आदी अंत, म्हणून हे आदी आणि अंत हे होत राहतात. उत्पत्ती नाश हा टळत नाही. तू जरी हे ऐसे मानसी, समजा तुला जर हे पटत असेल तरी खेदू का करीसी, मग तू का खेद करतोय. काय जाणतची नेणसी धनुर्धरा, शहाणा असून तू वेड्याचे सोंग पांघरलेस का, जाणता असून नेणता झालायस का तू तुला हे कळायला पाहिजे ना की ठीक आहे आपण मारलं नाही मारलं तरी सुद्धा यांचा नाश हा होणारच आहे. मग युद्धात जर मरण आलं तर वीर मरण आहे, वीर मरणाला स्वर्ग आहे आणि सगळे स्वर्गालाच गेले. दुर्योधन सुद्धा स्वर्गाला गेला युद्धात गेल्यामुळे वीर मरण आलं त्याला, त्यामुळे ते स्वर्गाला गेलं, त्याची प्राप्ती चांगली झाली. एथ आणि काही एक पार्था तुझं बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विषय नाही. बरं, तू शहाणा असून जर वेड्यासारखं का करतोय आणि दुसऱ्या या ठिकाणी अजून एक तुला विचार करताय की पुष्कळ बाजूने पाहिलं तरी सुद्धा तुला दुःख करण्याचं काही कारण दिसत नाही. अजून काय तुला पाहता येईल ते तुला सांगतो पुढे. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. म्हणजे हे प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात, मध्ये व्यक्त होतात आणि मृत्यूनंतर पुन्हा अव्यक्त बनतात, मग शोक कसला. आता तुम्ही आपला स्वतःचा विचार करा की अमुक एका दिवशी आपण जन्मलो तर पूर्वी आपण कुठे होतो, कुठून आलो आपण काही माहिती नाही ना. मग आपल्याला स्मरण नाही, कुठेतरी असणारच ना, अस्तित्व आपलं असणारच आहे. ते असल्याशिवाय आपण आईच्या गर्भामध्ये आलो का. आईच्या गर्भात येण्यापूर्वी आपण काहीतरी होतो. याच्यामध्ये योग वासिष्ठामध्ये फार छान सांगितलं. योग वासिष्ठात खूप मोठं प्रकरण आहे लीलावती. ह्या लीलावती आख्यान आहे, मोठ्याच्या मोठ्या आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे अनेक जन्म दाखवलेत तिचे की तुझे किती जन्म झाले आणि या जन्मामध्ये तू काय होते. तो जन्म संपत येण्यापूर्वी नवीन जन्माची कशी तू तयारी केली आणि नवीन जन्मामध्ये पुन्हा तू कशी राहिली आणि पुन्हा तो जन्म संपत आल्यावर पुन्हा जन्माची कशी तयारी केली
असं तिला त्यांनी त्या आख्यानामध्ये सगळं दाखवलंय. तेव्हा तिलाच आश्चर्य वाटतं की किती प्रकाराने आपण आहोत आणि आपण आपल्याला आता माहिती नाही की आपण त्यावेळेला असे होतो. म्हणून गेला जन्म कोणता हे आपल्याला जर कळालं तर एखाद्या वेळेस आपल्याला दुःख कमी होईल. कळलं की कुठला होता. म्हणून पुनर्जन्म आहे का नाही हे जे चाललेलं असतं पुष्कळ वेळाला तर आहे असंच दिसून येतं. कारण कुठेतरी असणार आहे ना. अव्यक्त स्थितीमध्ये असल्याशिवाय व्यक्त स्थितीमध्ये आलो का आपण. आणि आता समजा इथून गेलो तरी शरीर इथे राहील पण आपण कुठेतरी असणार नाही. आपण पुन्हा दुसरा देह धारण करून येणार. मग असं कितीतरी जन्म होत असतात आणि जात असतात. मग मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये काय घडतं त्याच्याबद्दल इतका शोक करण्याचं कारण नाही असं त्याला म्हणायचं. आपल्याला पटत नाही ते. कारण काय आपल्याला तो अनुभव नाही. अव्यक्त स्थितीचा जर आधीचा अनुभव असता तर आपल्याला हे पटलं नसतं. आता डॉक्टर वर्तक आहेत त्यांनी त्यांचा जन्म सांगितलं. ते म्हणाले 1857च्या वेळेला वगैरे जी युद्ध झाली त्या युद्धामध्ये मी होतो. कोण होतं नाव बिव सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेला कुठल्या तरी एका ह्याचा प्रमुख होतो म्हणाले. मग माझ्या ऑर्डरमुळे असं झालं असं काही ते सांगतात. आणि मग त्यावेळेला माझी ती ऑर्डर त्यांना आवडली नाही. ते आता कोण कोण झालेत. आणि मग ते मला कसा त्रास देतात. असं काही काही त्यांनी तर असे खूप जण पुनर्जन्माचे अनुभव सांगतात की आपण कोण होतो काय होतो. म्हणजे अव्यक्त स्थितीमध्ये आपण होतो. अव्यक्त स्थितीमध्ये असल्याशिवाय आपण देह धारण करतो. देह धारण केल्यानंतर काही वर्ष आपण पुन्हा व्यक्त स्थितीमध्ये राहतो. पुन्हा देह सोडतो तेव्हा पुन्हा आपण अव्यक्त स्थितीमध्ये जातो. असाही तुला विचार करता येईल. मग जर असं असेल तर मग तुला शोक कशाला करायला पाहिजे. तर एक एक पर्याय त्याला आर्ग्युमेंट म्हणतो आपण. तसं तो एक एक पर्याय त्याला विचार करायला सुचवतो की असं आहे तर मग तुला शोक कशाला करायचा. जे समस्त इये भूते जन्मा आधी अमूर्ते मग पातली व्यक्तीचे जन्मलीय. ती कशी होती अमूर्त होती आधी. जन्म झाला त्याच्या आधी अमूर्त होती. जन्म झाल्यानंतर मूर्त स्थितीमध्ये आली. ती एक क्षयाशी जेथ जाती तेथ निभ्रांत आणे नव्हती. आणि जे तिथं नाश होऊन जातात तिथं ते वेगळे असत नाहीत. देखे पूर्वस्थितीचं येते आपुली जे आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेला येतात. मूळची स्थिती जी असते त्याच्या स्थितीमध्ये ते परत जातात असं ते म्हणतात. आपुली म्हणजे आपली आपण अव्यक्त स्थितीला येतात. मूळच्या स्थितीला येतात. इहेर मध्ये जे प्रतिभाषे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. आणि मध्यंतरी जे दिसतं व्यक्त रूपाचं दिसतं ते निद्रिताच्या स्वप्नाप्रमाणे असतं. त्याप्रमाणे सत्वस्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूप. सत्स्वरूप जे आहे ब्रह्मस्वरूप जे आहे त्या ब्रह्मस्वरूपामध्ये मायेने हा आकार दिसतो. हा कसा आहे स्वप्नामध्ये. एखाद्या माणसाला स्वप्न पडला झोपेमध्ये तर त्याला कसं सगळं जग दिसतं स्वप्नामध्ये तसं हा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे हा आपल्याला व्यक्त अव्यक्त पुन्हा अव्यक्त असं आपल्याला हा आकार दिसत. अजून एक त्यांनी आता दृष्टांत दिले. पाणी आणि तरंग आणि सोनं आणि दागिने याचा दृष्टांत त्यांनी दिलेला आहे. ना तरी पवने स्पर्शिले नीर वाऱ्याने पाण्याला स्पर्श केला. पढी असे तरंगाकार हे लाटांच्या आकाराचं बनतं. का परापेक्षा अलंकार व्यक्तिकने किंवा आपल्या इच्छेने. परापेक्षा म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने. सोन्याला दागिन्याचा आकार येतो. म्हणजे आता आपण एखादी सोन्याचं वळ घेतलं. वळ हा त्याचा एक आकार झाला. सोनं वळ्याच्या आकारात करून ठेवलं. पण आता माझ्या मनामध्ये एक हार आहे तर मी काय करते माझ्या मनातला आकार त्या सोन्याला देते. बरोबर. म्हणजे मूळच्या सोन्यामध्ये काय बदल झाला तर त्याचा आकार तयार झाला.
समजा मला काही वर्षांनी वाटलं की नाही, मला याचा दुसरा दागिना करायचा, मी काय करेन? परत तो आकार बदलेन, परत माझ्या मनात जो आकार आहे तो त्या सोन्याला देईन. हो की नाही? सोन्यात काही विकार झाला का? सोन्यात काही, सोनं जसं आहे तसं, जेवढं काय 10 ग्रॅम 20 ग्रॅम त्यावेळेला असेल तेवढं सोनं राहिलं. परत सोन्यामध्ये काही विकार होत नाही, सोनं आहे तसं राहतं. पाण्याला वाऱ्याने स्पर्श केला तर पाण्यामध्ये तरंग आला, पण पाण्याचं रूप बदलत नाही. पाणी तरंग जसं आहे तसं राहतं. तसं त्याला मूर्त रूप येतं. म्हणजे सोन्याच्या मळाला दागिन्याचं मूर्त रूप जसं आपल्या इच्छेने येतं, किंवा पाण्याला वाऱ्याने स्पर्श केल्यानंतर लाटेचं रूप येतं, तैसे सकाळ हे मूर्त. तसं हे सगळं जग मूर्त स्वरूपाने दिसतं. जाणपा माया कारी, मायेमुळे, मायेच्या स्पर्शामुळे ते तसं दिसतं. जैसे आकाशी बिंबता अभ्रपटळ, तसं आकाशामध्ये मेघांचा पडदा उत्पन्न होतो आणि त्याच्या आत सूर्य झाकला जातो. पुन्हा ढग बाजूला गेले की सूर्य आहे तसंच आहे, पण पडद्याने झाकल्यामुळे सूर्य नाहीसा होत नाही. आभाळाने झाकला म्हणून सूर्य नाहीसा होत नाही, सूर्य आहे तसाच असतो. तसं हे व्यक्त आणि अव्यक्त ही स्थिती जाणून घ्यायची की आपण व्यक्त आहोत, आधी अव्यक्त होतो, परत आपण अव्यक्त स्थितीला जाणार आहोत. पण आपल्याला त्या स्थितीची भीती वाटते, ही गोष्ट खरी आहे. अव्यक्त मध्ये आपण आहेत हे आपल्याला कळत नाही, किंवा आपलं कोणी आहे अव्यक्त स्थितीमध्ये हे आपल्याला कळत. आपण म्हणतो कुठेतरी असते, कुठेतरी म्हणजे कुठे, कुठल्या स्वरूपामध्ये, काय, जोपर्यंत आपल्या डोळ्याला दिसत नाही की नाही तोपर्यंत आपल्याला खरं वाटत नाही. हे बुद्धीला पटतात, बुद्धीला पटतं हे की व्यक्त आहे, अव्यक्त आहे, पुन्हा व्यक्त आहे, किंवा आधी अव्यक्त आहे पुन्हा व्यक्त झालं, पुन्हा अव्यक्त झालं, पण डोळ्यासमोर नाही. आपल्याला कसं लागतं, 5 इंद्रियांनी ज्ञान घेणारी अशीच वस्तू समोर लागते, तेव्हाच आपल्याला ते पटलं वाटतं, खरं वाटतं. म्हणून ते म्हणतात की ही माया समजून घ्या. हे सगळं तुम्हाला मायेमुळे दिसतं, पण प्रत्यक्ष जोपर्यंत आपण स्पर्श करून बघत नाही, डोळ्यांनी बघत नाही, कानाने त्याचा आवाज ऐकत नाही, बाकीच्या कशाने त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही, तोपर्यंत आपल्याला या गोष्टी अजिबात पटत नाही. आणि प्रश्न अध्यात्माचा येतो तो तिथंच येतो की येणारं प्रत्यक्ष जगाची अनुभूती आणि अध्यात्मामध्ये सांगितलेल्या अनुभूती याच्यामध्ये खूप मोठा फरक. त्यामुळे पटकन आकलन होत नाही, आणि खरोखर आकलन घेऊन त्याचा अनुभूती आल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून एकमेव प्रकृतीच्या पलीकडे जाणे, आणि त्याच्यासाठी ध्यान. परत तिथेच येतो विषय तो. तैसे आधीची जे नाही तया लागी तू जशी काही, म्हणजे आधीच नाहीये, मुळातच नाही, त्याच्यासाठी तू कारणच नसला. तू अविट ते पाही चैतन्य एक, म्हणून निर्विकार असं जे चैतन्य, न विकणार चैतन्य जे आहे त्याच्याकडे तू बघ. तू हे मधले आकार विकार बघूच नको. हा, ते सगळे सोडून असं जाऊ. अविट ते पाही चैतन्य एक. आता ह्या चैतन्याच्या साठी योगी लोक योग करतात, तपस्वी लोक तप करतात, साधक लोक साधना करतात, का तर आपल्याला हे चैतन्याची अनुभूती यावी म्हणून. म्हणून ते सांगतात पुढे की जयाची आरतीची भोगीत, ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न झाल्याबरोबर विषयी तेजिले संत, विषय सोडून देतात. 5 ज्ञानेंद्रियांनी होणारं ज्ञानच खरं आहे, हे विषय तो सोडून देतात. ते म्हणतात हे विषयाचं ज्ञान हे आत्म्याचं ज्ञान घ्यायला उपयोगी पडत नाही. त्यांनी जगाचं ज्ञान होत, पण जगाचं ज्ञान घेण्यासाठीच ते इंद्रिय निर्माण केली, असं कठोपनिषदामध्ये म्हणतात. परांची खाणी इंद्रिय, इंद्रिय फक्त जगाचं ज्ञान घेण्यासाठीच निर्माण झालेली आहे, त्यांनी आत्म्याचं ज्ञान होत नाही. म्हणून डोळे बंद करा, हात जोडा, हात मांडी स्थिर ठेवा, सगळी इंद्रिय जागेवर गप्प बसवा आणि मग ध्यान करा. की जे इंद्रिय तसं मानत नाहीत, कारण ती त्यासाठी बनलेलीच नाहीये.
इंद्रिय पाय लगेच अवघडतो, हाताला मुंग्या येतात, डोळे उघडावेसे वाटतात, कानाने काहीतरी घ्यायचं असं वाटतं. कारण इंद्रियांचा स्वभाव आहे, त्याला आपण तरी काय करणार. ते त्यांच्या स्वभावाला जातात. पण काम करण्यासाठी जर आता हाताने कामच केलं नाही तर हाताला दुखणं येईल ना. पायाने चाललंच नाही तर पाय सुजून बसेल. कानाने ऐकलंच नाही तर ऐकण्याची क्षमता काही दिवसांनी कमी होईल. जे अवयव वापरत नाही आपण त्याची क्षमता कमी होत जाते, कारण इंद्रिय त्यासाठीच बनवलेली. त्यामुळे इंद्रियांनी काही ज्ञान होईल आत्म्याचं असं अजिबात नाही. इंद्रिय ही फक्त जगाचं ज्ञान घेण्यासाठीच बनवलेली आहेत आणि ती तेवढंच काम करतात. ती त्यासाठी दुसऱ्या कामासाठी बनवलेलीच नाहीये. त्यामुळे ह्या इंद्रियांचा आत्मज्ञान घेण्यासाठी काहीही उपयोग नाही. ही सगळी इंद्रियांची द्वारं बंद करा आणि मग तुम्ही आत्मस्वरूपाचं चिंतन करा असं तेवढ्यासाठी सांगितलं जातं. हे ज्ञान घेण्याचं. विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासी. तपस्वी त्यासाठी विरक्त होतात, विषय सोडून देतात, वनवास ते करतात, वनवासामध्ये राहतात कारण त्यांना हे बाकीचे विषय नको असतात. आता तर एक्सपोजर इतकं आहे टीव्हीमुळे, इतके विषय लहानपणी समजतात मुलांना, काय विचारता कामा नये. कार्टून बघितलं तरी कार्टून मध्ये सुद्धा तेच असतं. म्हणजे मुलांना मोठ्या माणसांचं टीव्ही दाखवू नये असं म्हणलं, कार्टून दाखवा तरी कार्टून मध्ये तेच असतं. सगळं मारामारी, देश, भांडणं, याच्यावर मात करायची, त्याच्यावर मात करायची, असं सगळं. देखी सोनी जयाते ज्याच्यावर नजर ठेवून ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाचे आचरती. मुनी लोक ब्रह्मचर्यादी व्रताचं आचरण करतात. तपासीचे तपती यदिच्छती असं म्हणलंय कठोपनिषदामध्ये. ज्याची इच्छा करून तपस्वी तप करतात, ज्याची इच्छा करून मौनी लोक मौन पाळतात, ज्याची इच्छा करून ब्रह्मचर्य वगैरे व्रत आचरण करतात, तो एक आत्मा आहे असं ते कठोपनिषदामध्ये म्हटले. तेच इथं त्यांनी घेतले. तो कोण आहे? तो आत्मा असा आहे की ज्याच्यासाठी हे सगळेजण व्रत करत असतात. म्हणून विषय तर त्या करतात, वनवासामध्ये जातात, ब्रह्मचर्यादी व्रताचं आचरण करतात. अशा प्रकारे हे मुनी किंवा तपस्वी ज्याच्यावरती दृष्टी ठेवून हे तपाचरण वगैरे करतात ते चैतन्य आहे, एवढं तू लक्षात घे. आणि ते तू अविट ते पाही चैतन्य एक, त्या चैतन्यावरतीच तू नजर ठेव, त्याच्यावरती दृष्टी ठेव. तू दुसरं काही बघू नकोस, मग तुला युद्ध करायला काही अवघड जाणार. तू जर असं बघत बसला की हे माझे भाऊ आहेत, हे माझी मेवणे आहेत, हे माझी बाचे आहेत, त्यांना कसं मारू, तर तुला युद्ध करता येणार. पण एक चैतन्यावरती जर तू लक्ष ठेवलं आणि हे आपलं कर्तव्य आहे असं समजून जर तू केलं तरच तुला युद्ध करता येईल, तुला करता येणार नाही. पण कुठलेही काम आपण जरी बघितलं तरी आपलं असंच आहे. पण आपण काय करतो, जास्तीत जास्त पाच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमानेच आपण जगत असतो. ज्ञानेंद्रिय नाही वापरायची म्हटली तर आपल्याला राहणं शक्य नाही. पण त्याला अगदी खूप कठोर साधना करायला पाहिजे आणि कठोर साधनेतून हळूहळू विषयांच्या पासून बाजूला व्हायला पाहिजे. आणि म्हणणं सोपं आहे, सांगणं पण सोपं आहे, पण प्रत्यक्ष आचरण करायचं म्हटलं तर ती गोष्ट अवघड. कारण का तर आपण त्यासाठी बनलेलो नाही. आपण बनलोय हे या जगामध्ये व्यवहार करण्यासाठीच बनवलेलं शरीर, आणि त्याच शरीराच्या साह्याने तुम्ही आत्मज्ञान घ्यायचं म्हटलं तर एकदम विरुद्ध टोक आहे. तिथे काहीही करायचं नाहीये आणि इकडं सगळं करायचं. आणि हे सगळं सत्य मानून त्याच्यामध्ये संसारामध्ये व्यवस्थित मन घालून संसार करायचा आहे. आणि इकडे मनात संसाराचं सगळं मनातनं बाजूला काढून इकडे आत्म्याचा. आता एकाच माणसाला या दोन गोष्टी शक्य आहे का? नाही शक्य. म्हणून तर पुढे भक्तीकडे येणार आहे. अवघड जातं ना. ज्ञान मार्ग हा अवघड आहे, पण ज्ञान मार्ग हा खरा समजल्यानंतर सोपा आहे. आचरण करायला मग सोपा जातो की जेव्हा हे ज्ञान होतं, आणि ज्ञान झाल्याशिवाय तुम्ही तशी भक्ती पण करू शकता.
भक्ती तेवढी करण्यासाठी जे पुढे येणार आहे 12व्या अध्यायात वगैरे, त्या भक्ती करण्यासाठी ज्ञानाची अत्यंत आवश्यकता. आता असं म्हटलं तर आपण की नाही हे संसार हा सगळा खोटा मानायचा आणि एकदम आपण आत्मज्ञान घेणं जायचं, तर ते आपल्याला शक्य नाही. कारण आपण त्यासाठी तयार नाही. एखादा कसा विशिष्ट मशीन विशिष्ट कामासाठी तयार केलेलं असतं की नाही. उदाहरणार्थ फॅन बघा, फॅन हा वारा घेण्यासाठी तयार, त्यांनी काही एसी नाही लागत. हे एसीचं मशीन नाही. एसीचं मशीन वेगळं, याचं मशीन वेगळं, वॉशिंग मशीन वेगळं. आता तुम्ही वॉशिंग मशीनने एसीचं काम करावं असं म्हटलं तर शक्य आहे का? ते प्रकृतीच आहे की नाही. ती प्रकृती आहे, वॉशिंग मशीन एक प्रकृती आहे, एसी मशीन एक प्रकृती आहे. तशा आपली प्रकृती आहे ती वेगवेगळी अशी प्रकृती बनलेली आहे. मग आता ह्या प्रकृतीने एकदम हे काम करायचं म्हणलं तर ते शक्य नाही. म्हणून कुठल्या प्राणी मात्राला कुठल्याही अध्यात्माचा अभ्यास करणं शक्य नाही. कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही. माणसामध्ये आहे का, तर माणूस बुद्धीने जास्त चांगला आहे. माणूस हे जे काही मशीन आहे त्याला बुद्धी अशी दिली आहे की त्याला ह्या व्यवहाराव्यतिरिक्त काहीतरी आहे हे त्याला समजतं. हा व्यवहार आहे, ही प्रकृती आहे, या प्रकृतीसाठी आपलं शरीर आहे आणि आपण ह्याच्यामध्ये काम करू शकतो. पण प्रकृतीच्या पलीकडे असं काहीतरी आहे की जे मला जाणून घेणं आवश्यक आहे. असं पटल्यानंतर तो या प्रकृतीवर मात करायचा प्रयत्न करतो आणि मग ती कशी करायची ते अध्यात्म शिकवतो. जे अध्यात्म कुठे उपयोगी पडतं आपल्याला, की जेव्हा आपल्याला असं वाटेल की जरी आपण प्रकृतीमध्ये जन्माला आलेलो असलो आणि जरी प्रकृतीच्या साह्यानेच आपल्याला जगायचं असलं तरी सुद्धा या प्रकृतीच्या पलीकडे प्रकृती चालवणारं असं एक आत्मस्वरूप आहे आणि ते आपण ह्या प्रकृतीमध्ये असतानाच जाणून घेऊ शकतो. त्यावेळेला आपण ह्या प्रकृतीवरती मात करायचा प्रयत्न करतो. मग आपण ध्यानाला बसतो की ठीक आहे, नाही आपल्याला 2 तास ध्यान करायचं, 2 तास जप करायचं, इकडं तिकडं काही बघायचं नाही, भले वाटेल ते होऊ दे घरामध्ये. तर आपण ते करू शकतो कारण आपण चैतन्याचा अभ्यास करू शकतो. म्हणजे जरी ही प्रकृती तशी बनवलेली असली तरी सुद्धा बुद्धी हे इन्स्ट्रुमेंट माणसामध्ये जास्त आहे आणि त्या बुद्धीच्या जोरावरती तो प्रकृतीवरला आज्ञा देऊन सगळ्या इंद्रियांना गप्प बसवून इंद्रियांच्या अतीत काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण अध्यात्माचा अभ्यास प्रकृतीमध्ये असून सुद्धा करू शकतो आणि मग जाणून घेऊ शकतो की हे व्यक्त काय आहे, अव्यक्त काय आहे, हे शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे. आत्मानात्म वस्तू विवेक हे आपण, आणि म्हणून शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान हे 6 शमदमादी षट संपत्ती आपण जमा करू शकतो. केव्हा करू शकतो? आपल्याला तसं पटायला पाहिजे की नाही मला ह्याच शरीरामध्ये मला ज्ञान घ्यायचं, हीच प्रकृती सांभाळून मला ज्ञान घ्यायचं आणि प्रकृती असतानाच घ्यायचं. मग आपण हे करू शकतो. पण इंद्रिय त्यासाठी नाहीत हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. समोरचं जग हे आत्मज्ञान घेण्यासाठी उपयोगी नाही आणि जरी आपण आत्मज्ञान घ्यायला लागलो तरी या जगामध्ये घडणाऱ्या घटना आपण बदलवू शकत नाही. आपलं प्रारब्ध आपण बदलू शकत नाही. इतकं पक्क मन तयार व्हावं लागतं अध्यात्माच्या अभ्यासासाठी की हे नाही, हे ठीक आहे, प्रारब्धानुसार जे काही वाटायला आले ते आले. संचित म्हणजे अजून पुष्कळ आपल्याला भोगायचं उरलेलं असतं. प्रारब्धात आपण थोडंच घेऊन आलेलो असतो. संचितातलंच थोडं आपण नशीब इथे घेऊन आलेलं असतं की जे ह्या जन्मापुरतं भोगायचं असतं. त्याला प्रारब्ध जे सुरू झालेलं असतं भोगणं. आरब्ध शब्द आहे ना त्याच्यामध्ये, आरंभ झालेला आहे, भोगायला आरंभ झालेला आहे असं जे नशीब आहे त्याला प्रारब्ध म्हणतात. त्यातला काही भाग. आणि संचित अजून पुष्कळ भोगायचं, त्याच्यात काय काय आहे काय माहिती. पण तो आता हे नाहीये विषय. आता विषय असा की आपण ह्या प्रकृतीमध्ये असताना सुद्धा आत्मज्ञान घेण्यासाठी आपण योग्य आहोत का नाही, तर आपण योग्य आहोत. पण त्यासाठी आपल्याला प्रकृतीवरती मात करणं आवश्यक
आणि ते करू शकतो माणूस, कारण त्याला बुद्धीचं एक जास्त वरदान परमेश्वराने दिलेलं आहे, की जे कुठल्याही प्राण्याजवळ नाही. बाकीचे प्राणी फक्त प्रारब्ध भोगतात. जन्माला येतात, काय दुखणी, वाणी, काय भूक, तहान, काय जे त्यांना असेल क्षण उर्मी, त्या ते सहन करतात आणि ते शरीर सोडून जातात. पण माणसाला मात्र हे सगळं प्रारब्ध असून सुद्धा, 6 उर्मिया असून सुद्धा आणि त्याच्या नशिबामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी कितीही जरी झाल्या तरी सुद्धा तो ह्या प्रकृतीवर मात करून आत्म्याचा अभ्यास करू शकतो. अदरवाईज त्याला आत्म्याचा अभ्यास करणं शक्य नाही. जर त्याने असं ठरवलं नाही की आपल्याला ह्या प्रकृतीच्या पलीकडे काय आहे आणि कोण ह्या प्रकृतीला चालना देतो, त्याचं आपल्याला ज्ञान करून घेतलं पाहिजे. हे जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत प्रकृती आपल्याला करू देणार नाही. पण एकदा आपण ठरवलं की आपली प्रकृती आपल्याला साथ देते, मग तुम्ही ध्यानाला बसू शकता. मग तुम्ही किती पाहिजे तेवढा अभ्यास करू शकता. मग तुम्ही या सगळ्या प्राकृतिक गोष्टींवरती मात करू शकता आणि ते सामर्थ्य आपल्यामध्ये नक्कीच आहे. प्रत्येक माणसाला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेता येतं, प्रारब्ध भले काही असो. म्हणून तर मग संतांची चरित्र वाचायची ना, त्यांना काय कमी वाईट गोष्टी त्यांच्या नशिबात होत्या. ज्ञानेश्वरांचंच आयुष्य कसं गेलं. भिक्षा सुद्धा लोक वाढत नव्हते, अशी परिस्थिती होती त्यांची. आई वडील निघून गेले, लहान भावंड एकटी टाकलेली त्यांनी. कसे गेले असतील ना 4 मुले टाकून. कसं त्यांना जावलं तरी, अशी काय परिस्थिती होती त्यांची. सगळ्या संतांचं चरित्र बघा. असं काय त्यांना सगळं गुडी गुडी मिळालेलं नव्हतं की चला आता बसा ध्यान करा आणि ज्ञान मिळवा.